तर मध्य प्रदेशमध्ये भीषण दुर्घटना आहे। पिकअप व्हॅनचा अपघात आहे। 12 मजुरांचा मृत्यू आहे। 20 जण जखमी आहेत। मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली, तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर आहे। उल्हासनगरच्या कॉन्डी भागात टोळक्यांची दहशत आहे। पोलीस ठाण्यात तक्रार दिली म्हणून तरुणाला मारहाण करण्यात आली आहे। साथीदारांच्या मदतीने दुचाकी देखील तोडफोड केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून न्याय घ्यावा अशी मागणी आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करून न्याय द्यावा अशी आता मागणी केली जाती है। भाई गाड़ी चलाता है टेम्पो, तो उनके एरिया में भाड़ा मारता है। तो उनका कहना है कि मेरे एरिया में भाड़ा मारोगे तो हफ्ता देना पड़ेगा हर महीने का। वही मेरे भाई ने उनके नाम से कंप्लेंट किया, तो वही मेरा भाई समझ के मुझको, मैं टेम्पो की इधर खड़ा था, तो परसों रात को मेरे को लोग ने रॉड से मारा सर पे, और लकड़ी था, रॉड था, और बियर की बोतली फोड़े मेरे सर पे। मेरे घर पे दरवाजे पे पत्थर वत्थर मारा, दुकान पे शटर पे तोड़े। वो लोग 5-6 लोग थे। उन लोग शिकायत की, उसके बावजूद भी लोग ने आके गाड़ी वाड़ी तोड़ा है। नागपूरमध्ये पेट्रोल हेल्मेट चोरीच्या प्रमाणात वाढ आहे। मनपाच्या सुरक्षेवर सवाल आहे। पालिका सभागृहासमोर असलेल्या पार्किंग मधून चोरीची ही घटना आहे। मनपा मुख्यालय परिसरात सामाजिक तत्वांचा, या ठिकाणी असामाजिक खरं तत्वांचा वावर असल्याचं समोर आहे। अमरावतीमध्ये तळीरामांना मोठा दणका आहे। सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या तळीरामांवर कारवाई आहे। धडक मोहिमेत 76 जणांना अटक करण्यात आली आहे। फुलचंद पानात मादक पदार्थांचा वापर होतोय का, अशी चर्चा आहे। मादक पदार्थ विक्री करता आलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांची कारवाई आहे। आरोपीकडून या ठिकाणी अनेक सामान हस्तगत करण्यात आलेले आहे। शेअर बाजारातील घोटाळ्याद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक आहे। चांगला परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे। मुंबई पोलिसांकडून आरोपी विरोधात गुन्हा दाखल आहे। मीरा भाईंदरमधून एकूण 23 ड्रग तस्करांना अटक करण्यात आली आहे। मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त आहेत। एमडी, कोकेन, गांजासह अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत। तब्बल 1.4 कोटींचे अंमली पदार्थ जप्त आहेत। आम्ही टोटल 18 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि या गुन्ह्यांमध्ये आम्ही 21 भारतीय व 2 परकीय नागरिकांना अटक केलेली आहे। आणि तसेच या गुन्ह्यांमध्ये आपण 1,40,00,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। ह्याच्यामध्ये जे एमडी, गांजा, कोकेन, गर्द, ब्राउन शुगर असे वेगवेगळ्या टाईप्सचे NDPS ड्रग्ज आपण ह्याच्यामध्ये जप्त केलेले आहेत। तसेच जे NDPS ड्रग कंझ्युम करतात त्यांच्यावरती आपण 92 गुन्हे दाखल केलेले आहेत। आणि जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांच्यावरती आपण 53 आरोपींवरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन केलेलं आहे। सोलापूरमध्ये 2 गटात हाणामारी आहे। भांडण सोडवण्याच्या काळावरून हाणामारी आहे। 2 गटाकडून पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल आहे। दोन्ही गटातील मारामारी CCTV कॅमेऱ्यात कैद आहे। घुगुस नगर परिषदेविरोधात भाजपचं अनोखं आंदोलन आहे।
नगरसेवक विवेक बोडे यांच्या नेतृत्वात आंदोलन आहे. मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनात सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार निषेध आहे. 4 महिन्यांपासून केवळ आश्वासनं केली जात आहेत. विकास कामं मात्र ठप्प आहेत आणि या संदर्भात आंदोलन सुद्धा करण्यात आले. चालून माल पूर्ण गंदगी पसरलेली आहे. कंपनीच्या विरोधात कोणी बोलायला तयार नाही. हे परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण सत्ताधारी झोपलेले आहे. नगर परिषद व्हेंटिलेटरवर गेलेली आहे. म्हणून घुग्गुसमधले सर्व जागरूक नागरिक आज इथं सगळेजण आंदोलन करत आहे. आता याचा जाब विचारण्यासाठी आम्ही CO साहेबांना जात आहोत. खरंच मित्रांनो, घुग्गुस नगर परिषद व्हेंटिलेटरवर आहे, मरणार जाणार आहे आणि हे लोक तुम्हाला एप्रिल फुल बनवत आहे. घुग्गुसच्या जनतेला एप्रिल फुल बनवत आहे आणि याचा हिशोब घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.